मार पूर्ण यूट्यूब फॅमिली जय सेवालाल. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पाळज येथे असलेल्या प्रसिद्ध गणेश मंदिर. हे मंदिर भोकर तालुक्यात आणि नांदेड जिल्ह्यात आहे. हे मंदिर खूप शांत आणि भक्तिमय वातावरणात आहे. स्थानिक लोकांच्या मते हा गणपती बाप्पा नवस पूर्ण करतो. येथे दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिराची रचना साधी पण खूप सुंदर आहे आणि येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांती मिळते. तुम्ही जर कधी नांदेड जिल्ह्यात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. येथे आल्यावर मनाला खूप समाधान मिळते. तुम्ही या मंदिराला गेले असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाराष्ट्रातील सुंदर मंदिराचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. येथे गणपती बाप्पाची आरती चालू आहे. सोबतच पोलिसांचे बंदोबस्त लावलेले आहे. गणपती बाप्पा मंदिरातून काढून पालखीत बाहेर बसून सर्व भक्तांना दर्शन देत आहे. हे बघा, मंदिराचा बाहेरून व्ह्यू अशा प्रकारे दिसतो. येथे महाप्रसादाचं आहे. हे महादेव खूप छान. मी इथे फोटोशूट पण केला. हे पाहू शकता तुम्ही. हे बाहेरून मंदिराचा व्ह्यू असा आहे. आतमधून खूप छान प्रकारे मंदिर आहे. हे मंदिराचा गेट आहे. येथून मंदिरामध्ये जाता येते. ही पालखी सजवलेली आहे. आता बाप्पा आतमधून बाहेर आणत आहेत. यांना पालखीत बसून सर्व भाविकांना दर्शन मिळवण्यासाठी ही रांग आहे. हे पाहू शकता बाप्पा. असे बाप्पा गोंडच. आता हे आरती करून त्यांना पालखीमध्ये बाप्पाला विराजमान केले आणि सर्व भाविकांना दर्शन मिळाले. इथे खूप मोठ्या प्रकारे गर्दी राहते. पाहू शकता तुम्ही. हे बघा, एवढी गर्दी, जाम गर्दी आहे. ही पालखी खूप चांगल्या प्रकारे सुंदर अशी सजवलेली होती. हे बाप्पाचं दर्शन घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये बोला गणपती बाप्पा मोरया. आता मग पूर्ण व्हिडिओ पाहू. हा स्टार्ट टू एंड व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण काही फोटोज तिथे आम्ही क्लिक केलो ते पाहूया. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाळज येथील गणेश मंदिर हे लाकडी मूर्ती आणि न विसर्जित होणारे मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 75 वर्षांहून अधिक काळ जुने ही मूर्ती आहे. बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्यामुळे धन्यवाद.